आमची होणार नाही मग. तुम्ही राहणं इथेच आहे का मंडळ? गणेशपूरला आहे. दर बुधवार आणि शनिवार असतं इथं. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण भगवान की जय. महायोगपीठे तटे परत्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं वरब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं वन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गोपालकृष्ण भगवान की जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. आज राजकुमार जी आज मराठी में बात करते हैं. प्रश्न नाही, ओरिजिनल मराठीमध्ये बोलू हो. आणि गीतेचा फक्त आधार घेऊन आज ज्ञानेश्वरीच्या संदर्भात बोलतो. ठीक आहे. थँक्यू. श्रीमद भगवद्गीता एक अद्वितीय, अप्रतिम आणि सार्वकालिक जीवनाचं तत्वज्ञान सांगणारा एक ग्रंथ सुमारे 5000 वर्षापूर्वी निर्माण झाला. ग्रंथ निर्माण झाला असं म्हणण्यापेक्षा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्या मोहग्रस्त अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी त्याला केलेला उपदेश म्हणजे श्रीमद भगवद्गीता, जी महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये आलेलं हे प्रकरण आहे. 700 श्लोक. या भगवद्गीतेवरती सगळ्यात पहिल्यांदा भाष्य संस्कृतामध्ये आद्य शंकराचार्यांनी केलं. त्याला शांकर भाष्य असं म्हणतात. मराठीतलं पहिलं भाष्य 13व्या शतकात माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी काय टीका ग्रंथ म्हणून केलं, ज्याला आपण ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका असं म्हणतो. 700 श्लोकांवरती ज्ञानेश्वर महाराजांनी 9000 ओव्या लिहिल्या आहेत. म्हणजे विस्तृत विस्ताराने आणि अतिशय तपशीलवार अनेक दाखले, दृष्टांत, अनेक प्रकारच्या साहित्यिक कृत्या वापरून ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेचा विषय जो आहे तो अधिक फुलवलेला आहे. अगदी काव्याच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर गीता ही एक प्रफुल्लित कळी ज्ञानेश्वर महाराजांनी तिला उमलवलेली आहे. किंवा असंही म्हणता येईल की गीता हे घडी केलेलं महावस्त्र आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सलंग असं ते उकलून दाखवलेलं आहे. ही मराठीतली पहिली टीका, मराठीतलं पहिलं भाष्य. ज्ञानेश्वर महाराजांच्या या टीकेला भावार्थ दीपिका असं म्हणतात. पण ज्ञानेश्वर महाराजांचा हा विस्तार, हे विश्लेषण, यावरती वामन पंडितांनी आक्षेप घेतला. ते असं म्हणाले की ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेचं निमित्त केलं आणि स्वतःच भारूड भरडलं. खूप पाल्हाळिक ते वर्णन आहे. मी गीतेचा अगदी यथार्थ सांगतो आणि म्हणून त्यांनी एक टीका लिहिली मराठीमध्ये, त्याला यथार्थ दीपिका असं म्हणतात. पुढे मग अनेक भाष्य झाली. लोकमान्यांनी गीतारहस्य ग्रंथ लिहिला, विनोबांनी गीताही लिहिली वगैरे वगैरे. मुख्यत्वे करून ज्ञानेश्वरी हे सर्वात अप्रतिम असं गीतेवरचं भाष्य आहे आणि म्हणूनच साहित्यामध्ये त्याला देशिकार लेणे असं म्हणतात. की हा देशी भाषेत केलेला एक फार मोठा अलंकार आहे. आणि मराठी साहित्यामधली जी शिखरं गोपुरं आहेत त्यामधलं पहिलं सर्वात उंच जे शिखर आहे ते म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि म्हणून आजतागायत
साहित्य मूल्य म्हणूनही ज्ञानेश्वरी ही अव्वल स्थानावरती आहे. या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे गीतेत आहे ते तर सांगितलंच आहे, पण जे गीतेत नाही त्याही अनेक गोष्टी सांगितल्या ज्या अध्यावृत आहेत, ज्या समजून घेण्यासाठी श्रीकृष्णाचंच अंतःकरण ज्याच्याजवळ आहे तो हे सांगू शकेल. ज्ञानेश्वर महाराज हे म्हणजे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असं म्हटलेलं आहे की या कलियुगामध्ये पुन्हा एकदा जो श्रीकृष्णाचा अवतार झाला तो म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. म्हणजे कृष्णाच्या अंतरीचे बोल जे आहेत तेच ज्ञानेश्वर महाराज बोलतात आहेत, आणि म्हणूनच जे अध्यावृत होतं ते सगळं ज्ञानेश्वर महाराजांनी सलग सांगितलेलं आहे. साधारणतः भाष्य करताना जसा ग्रंथ आहे तसाच केला पाहिजे, त्याला शब्दानुवाद किंवा शब्द भाषांतर वगैरे म्हणतात, पण ज्ञानेश्वर महाराजांनी हा आशयासकट या ग्रंथाचं भाष्य केलेलं आहे. आणि म्हणूनच हा ग्रंथ गीते विनही रंगू दावी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. समजा आमच्या समोर गीता नाही आहे आणि आम्हाला गीता समजून घ्यायची आहे, ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वरी जरी आम्ही समजून घेतली तरी गीता आपोआपच समजायला लागेल, कारण गीता समोर ठेवण्याची गरज ज्ञानेश्वरी वाचताना असण्याची काही कारण नाही. असा हा ग्रंथ आहे, अप्रतिम ग्रंथ आहे. जितके गीतेचे अध्याय तितकेच ज्ञानेश्वरीचे अध्याय आहेत, जितके श्लोक गीतेमध्ये आहेत त्यावरती विस्तृत भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्यांची संख्या वाढलेली आहे. 700 श्लोकांवरती 9000 ओव्या लिहिल्या, पण अध्याय संख्या मात्र कायम. गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे. दोन युग्म गीतेमध्ये आहेत. एक श्रीकृष्ण आणि अर्जुन जे मुख्य युग्म आहे, दुसरं एक युग्म आहे ते धृतराष्ट्र आणि संजय. संजयाने धृतराष्ट्राला सांगितलं आणि त्यामुळे संजयाच्या माध्यमातून धृतराष्ट्राला श्रीकृष्ण काय बोललेत हे कळलं, पण त्याचा धृतराष्ट्राला काहीही उपयोग झाला नाही. एक छोटासा संवाद पुन्हा गीतेमध्ये नसलेला पण ज्ञानेश्वर महाराजांनी यामध्ये समाविष्ट केलेला असाही एक आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये जे युग्म आहेत ते या दोनपेक्षा आणखी जास्त आहेत. एक युग्म आहे ज्ञानेश्वर महाराज स्वतः आणि त्यांचे गुरु निवृत्तीनाथ, हे एक युग्म आहे. ते दोघं निवृत्तीनाथ त्यांना बोलतात आहेत, ज्ञानेश्वर महाराज त्यांना त्यांच्याशी संवाद करतात, हे एक युग्म आहे. दुसरं आहे वक्ता श्रोता. ज्ञानेश्वर महाराज वक्ता आहेत आणि त्यांचे श्रोते आहेत, ते श्रोते सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांशी संवाद करतात. तसाही संवाद एक डॉक्टर दभी कुलकर्णी यांनी पुस्तकच लिहिलं आहे, ज्ञानेश्वरीतील श्रोतृ संवाद. सुंदर असं पुस्तक ते आहे. म्हणजे वक्ता श्रोता असाही एक संवाद आणि असाही एक युग्म आहे. आणखी एक युग्म ज्ञानेश्वर महाराजांनी पेरलेलं आहे आणि ते म्हणजे उमा शंकर पार्वती यांचं एक युग्म आहे. तर ते तर चमत्कारोनी पार्वती प्रश्न करी. त्या गीता तत्व काय आहे हे पार्वतीने शंकराला विचारलं, त्यावेळेला शंकराने त्याला उत्तर दिलं. ते शंकर असं म्हणतात की हे गीता तत्व म्हणजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. हे तुझ्या स्वरूपाप्रमाणे नित्य नूतन आहे. याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी खूप मोठा आशय अर्थ भरलेला आहे. कारण आपल्याला हे माहिती आहे की शंकर पार्वती वेगवेगळ्या नावाने, सती उमा वेगवेगळ्या नावाने पार्वतीने वारंवार शंकरालाच आपला वर नेमलेला आहे आणि ती प्रत्येक रूपामध्ये अत्यंत लावण्यमयी अशी ती पार्वती आहे. असो, तर हेही एक युग्म ज्ञानेश्वरीमध्ये आहे. जे गीतेतले युग्म आहेत ते कायमच आहेत, याशिवाय आणखी युग्म आहेत. दुसरं एक वैशिष्ट्य आहे ज्ञानेश्वरी ग्रंथाचं की साधारणतः प्रत्येक ग्रंथाचा किंवा कुठल्याही मंगल कार्याचा जो प्रारंभ आहे तो 2 प्रकारांनी होत असतो. एक वंदनाने होतो आणि दुसरा मंगलाचरणाने होतो. एक वंदन असतं, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, हे वंदन. आणि त्यानंतर मग मंगलाचरण असतं, सगळ्यांचं कल्याण व्हावं, सगळ्यांचं मंगल व्हावं म्हणून अशा स्तरेचं मंगलाचरण केलेलं असतं ज्ञानेश्वर महाराज. आणि साधारणतः हे सगळं मंगलाचरण किंवा ज्याला वंदन आपण म्हणू ते एक पडीक, एक पारंपरिक पद्धतीचं असतं. मग आपण कुठलीही पोथी उघडून पहा, त्यात पहिल्यांदा आता वंदू गजानन किंवा आता नमो शारदा वगैरे असं लिहिलं. शारदेला विद्येची देवता म्हणून, गणपती सर्व विघ्नांचा हरण करणारी विघ्नहर्ता देवता म्हणून वगैरे वगैरे. अशा प्रकारची ही ठळक पारंपरिक आणि ज्याला आपण म्हणू की नेहमीच्या पठडीतली मंगलाचरणं किंवा स्तवनं झाली. पण ज्ञानेश्वर महाराजांनी या गीता ग्रंथावरती भाष्य करताना जे
स्तवन आणि मंगलाचरण केलेलं आहे ते फार अभिनव वेगळ्या पद्धतीचं आहे. त्याचा संबंध आपल्या 14व्या अध्यायाशी सहजपणाने येतो, म्हणून त्याचा उल्लेख या ठिकाणी मी करतो. ज्ञानेश्वरीची सुरुवात जी आहे ती सुरुवात गीतेतल्या पहिल्या श्लोकावरती भाष्य करताना त्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ओवीवरून झालेली नाही आहे. गीतेची सुरुवात आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवाः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हा श्लोक ऐकल्याबरोबर एका सज्जनाने विचारलं की गीता काय आहे, गीतेमध्ये असं काय सांगितलेलं आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवाः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. एक साधा प्रश्न आहे धृतराष्ट्राचा की त्या युद्धस्थळावरती जमलेले माझे आणि पांडूचे जे पुत्र आहेत त्यांचं वर्तमान तू मला सांग, असं संजयाला म्हटलं. धृतराष्ट्र उवाचेपासून सुरुवात. पण त्याला समजून सांगताना एक सहज सोपं उत्तर जर द्यायचं असेल, गीतेमध्ये काय आहे, क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु, हा गीतेचा सगळा सार आला. क्षेत्रे क्षेत्रे जिथे कुठे असाल तिथे धर्माने वागा, हाच गीतेचा संदेश आहे. हे जे गीतेचं पहिला श्लोक आहे किंवा गीतेचं पहिलं वाक्य आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी याचा उल्लेख कुठे केला आहे तर 85 ओव्या लिहिल्यानंतर. 84 ओव्या ज्या लिहिल्या त्या वेगळ्याच आहेत. सुरुवात काय आहे, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. यांनी जे नमन केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी, ते नमन कोणाला केलं, ओम नमोजी आद्या, आद्य तत्वाला नमन केलेलं आहे. हे आद्य तत्व काय आहे, आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अध्यायांमधून, म्हणजे 6वा अध्याय किंवा 13वा अध्याय, आता 14वा अध्याय, यापुढे येणारा 18वा अध्याय, या सगळ्यांमध्ये या परमतत्वाचं वर्णन केलं गेलेलं आहे. कधी त्याला प्रकृती पुरुष म्हटलं, कधी त्याला आणखी आत्मा परमात्मा अशी जोडी संबोधली, कधी जीव आणि शिव अशी जोडी कल्पलेली आहे. यातलं जे आद्यतत्व आहे ते आद्यतत्व काय आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ते आद्यतत्व जे आहे त्याला मी नमस्कार करतो. ते आद्यतत्व कसं आहे याचं वर्णन वेदांमध्ये किंवा उपनिषदांमध्ये आलेलं आहे. ते निर्गुण निराकार आहे, अनिर्वचनीय आहे, त्याला ते गुणातीत आहे वगैरे वगैरे. पण त्याचं निश्चित स्वरूपाने वर्णन काही करता कोणाला आलेलं नाहीये. पण आद्यतत्व आहे हे मात्र निश्चित आहे. हे कशावरनं आहे, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असलेलं ते आद्यतत्व आहे. वेदांनी पूर्णपणे त्या आद्यतत्वाचं वर्णन केलेलं नाही. वेदांच्या प्रतिपादनाचा विषय फक्त ते आद्यतत्व आहे. आपणही गीतेमध्ये पाहिलं की तो पुरुष जो आहे किंवा जो परमात्मा आहे त्याचं निश्चित प्रमाणाने वर्णन आपण नाही करू शकत, पण त्याच्या अस्तित्वाचा निश्चितपणाने काय बोध आपल्याला गीतेमध्ये होत असतो आणि वेगवेगळ्या स्वरूपामध्ये गीतेमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ते वेदांच्या प्रतिपादनाचा विषय आहे, ते अनिर्वचनीय आहे, ते तोंडाने किंवा शब्दांनी त्याचं वर्णन करता येत नाही. ते त्रिगुणातीत आहे, गुणांनी ते बाधित होत नाही. आपणही 14व्या अध्यायात ते पाहतोच आहे. सत्वगुणाचा प्रभाव शरीरावरती होतो आणि त्यामुळे शरीराची एक विशिष्ट प्रवृत्ती होती आहे. ज्यावेळेला सत्वगुणाचा होतो त्यावेळेला वेगळे लक्षणं येतात, मग त्यामुळे ज्ञान आहे, वैराग्य आहे, या वृत्ती उठतात आहेत. रजोगुणाचा होतोय त्यावेळेला मग मोह वगैरे निर्माण होतोय. तमोगुणाचा प्रभाव होतो त्यावेळेला मग आलस्य किंवा प्रमाद असे विकार किंवा अशी प्रवृत्ती प्रगट होतात आहेत. पण या तत्वाला कुठल्याही प्रकारचा गुण नाही, गुणाशी निगडीत नाहीये. मग असं तत्वाचं अस्तित्व मानायचं कसं, यावरती ज्ञानेश्वर महाराज उत्तर देतात, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. हे आत्मरूप जे आहे, ज्याला आपण म्हणू जीवात्मा, ज्याला आपण म्हणू की आमच्या अंतरी असलेलं जे परम तत्व आहे ते जे स्व आत्मरूप आहे ते मात्र स्वसंवेद्य आहे. माझ्यामध्ये असलेल्या आत्मतत्वाची जाणीव ही केवळ मलाच असते, इतरांना ती असत नाही. पण मला त्याचा कधीही विसर पडणं शक्य नाहीये. मी आहे याची जाणीव ही कायम माझ्या सोबत आहे आणि म्हणूनच जसं मी आहे ही जाणीव मला आहे, पण मी आहे, मी असल्याचं प्रमाण, अस्तित्वाची खूण ही मला कोणत्याही प्रमाणाने दाखवता येत नाही. मी सांगतोय की मी आहे. मी आहे म्हणजे कोण? कोहम असा जो
आद्य शंकराचार्यांनी विचारलेला प्रश्न आहे, कोहम, मी कोण आहे? मग माझी ओळख मी काय देणार? माझी ओळख द्यायला माझ्यापाशी काय साधन आहे? मी असं सांगतोय की मी म्हणजे सुमंत देशपांडे, पण हे नाव म्हणजे माझी निश्चितपणाने ओळख नाही आहे. मी सांगेल की मी प्राध्यापक होतो, ही उपाधी झाली, माझी ओळख नाही आहे. अनेक अनेक प्रकाराने मी ओळख देऊ पाहतोय, पण ही माझ्या अस्तित्वाची, मीची ओळख देणारं हे कुठलंही परिचयात्मक भाषण होऊ शकत नाही. मग मी याची जाणीव काय? मी म्हणजे माझ्या शरीराचे अवयव देखील नाही आहेत. मी म्हणजे माझा हात असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. मी म्हणजे माझं मन असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. मी म्हणजे माझे डोळे नाही होऊ शकत. मग मी कोण आहे? ते प्रमाणाने किंवा कुठल्याही साधनाने मला सिद्ध करता येत नाही, पण मला जाणीव मात्र आहे, संवेदना आहे मी अस्तित्वाची, ती फक्त मलाच आहे. जसं हे संवेद्य असलेलं मी तत्व आहे, ते मी तत्व म्हणजेच तशाच प्रकारचं ते आद्य तत्व आहे, ज्याची कुठल्याही प्रमाणाने किंवा अस्तित्वाने किंवा कुठल्याही भौतिक अशा प्रमाणाने त्याची ओळख देता येत नाही, पण ते आहे, चैतन्य स्वरूप आहे, हे मात्र निश्चित आहे. आणि याचाच विस्तार म्हणजे पुढे गीतेमध्ये कशा पद्धतीने आलेला आहे तेच ज्ञानेश्वर महाराज टप्प्याटप्प्याने एकेका अध्यायामधून विस्ताराने विस्तारित करत सांगत असतात. पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी या आद्य तत्वाला वंदन केलं, नंतर गणेशाला वंदन केलं, गणेशाचं स्तवन केलेलं आहे. देवा तूच गणेशू सकलमती प्रकाशू. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की हा जो हे आत्मरूप जे आहे, देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. तूच गणेश आहेस, कारण गणेश ही विद्येची देवता आहे, तशीच ती काय सगळ्या प्रकारच्या ज्या ज्या कला आहेत त्यांची पण ती देवता आहे. त्यामुळे गणेशाला वंदन करायला पाहिजे. गणेशाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज या ओळीपासून सुरू करतात, तर 19व्या ओळीपर्यंत गणेशाच्या स्तवनाचं वर्णन आलेलं आहे. वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानेश्वर महाराजांचा हा जो गणेश आहे हा आत्मरूप गणेश आहे, आणि हा आत्मरूप गणेश जे ठळक आमच्या समोर गणपतीचं जे स्वरूप आहे, काय स्वरूप आहे? एकदंतम चतुरहस्तम असं गणपतीचं रूप आहे. एक दात आहे, 4 हात आहेत, 4 हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आयुध आहेत. एका हातामध्ये अंकुश आहे, एका हातामध्ये परशु आहे वगैरे, एका हातामध्ये वरदहस्त आहे, एक हात मोदकाचा आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांचा हा जो गणेश हा 6 हातांचा आहे, षडभुजा. देखा षडदर्शने महिपती, तेची आयुधे विलोभूती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की 6 हात आहेत. आता हे 6 हात रूपकात्मक वर्णन आहे. 6 हात 6 दर्शनांचे द्योतक आहेत. 6 वेगवेगळे दर्शन आहेत, न्याय, वैशेषिक, सांख्य वगैरे जे 6 दर्शन आहेत, त्या 6 दर्शनांचे हे आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विसंवादी आहेत. हे दर्शन विसंवादी आहेत, त्यांच्यामध्ये संवाद नाही आहे, विसंवादी आहे. वैशेषिक आणि न्यायिक यांच्यामध्ये विसंवाद आहे, वैयाकरणिक आणि मीमांसक यांच्यामध्ये विसंवाद आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मतं आहेत, त्या सगळ्या मतांमध्ये विसंवाद आहे. पण हे सगळे विसंवादी असलेले 6ही दर्शनं एकत्र गणपतीच्या हाताच्या स्वरूपामध्ये नांदतात आहेत. हा आमच्या जो सनातन धर्म आहे किंवा वैदिक परंपरा आहे, त्या वैदिक परंपरेचं एक महत्त्वाचं लक्षण सांगणारा हा गणपतीचा संदेश ज्ञानेश्वर महाराजांचा, की आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मतमतांतर आहेत, पण सगळ्या मतमतांतरांचा आदर करून एकत्व भावाने आम्ही त्या सगळ्यांना त्यांनी मांडलेल्या मतांचा आदर करतो, हे ज्ञानेश्वर महाराजांना सुचवायचं आहे. आणि शेवटी म्हणतात आहेत आकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. ओंकार रूप गणेश. ओंकारामध्ये ज्या 3 मात्रा आहेत अ उ म, आणि हे ओंकार म्हणजे आदि बीज आहे. सगळ्यात पहिल्यांदा जर काही प्रकट झाला असेल या ब्रह्मांडामध्ये ते ओंकार नावाचा हा ध्वनी आहे. आणि हा ओंकार ओम इति एकाक्षरम ब्रह्म असं म्हटलेलं आहे. एका अक्षराचं ते ब्रह्म आहे. अनाहत नाद आहे. आहत नाद म्हणजे कशावर तरी काहीतरी आपटून निर्माण झालेला नाद, पण हा अनाहत नाद आहे. कशावरतीही काहीही आपटलेलं नाही किंवा आघात झालेला नाही. अनाघात असा हा स्वर निर्माण झालेला आहे.
तीन मात्रा आहेत, अ उ आणि म, आणि ह्या तीन मात्रा एकत्र आल्या की मग तेच गणेशाचं रूप होतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. विस्ताराने 20 ओव्यांमध्ये गणपतीचं वर्णन स्तवन केल्यानंतर एकाच ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज शारदेचं वर्णन करतात आहेत. ते म्हणतात आहेत, आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते मिया, ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया, त्या शारदेला मी वंदन करतो असं म्हणतात. एका ओवीमध्ये शारदेचं वर्णन समाप्त केलेलं आहे. आणि पुढे मग ज्ञानेश्वर महाराज एक एक विषय हाताळतात आहेत. मग पहिल्यांदा ते गुरूंचा गौरव करतात आहेत, गुरु गौरव करतात आहेत. गुरु गौरवाचे ओवे फार सुंदर आहेत. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात आहेत की मज हृदयी सद्गुरु तेने तारिलो संसार पुरू, म्हणून विशेष आदरू विवेकावरी. सद्गुरूंचं वर्णन करतात आहे. मज हृदयी सद्गुरू, माझ्या हृदयामध्ये सद्गुरू आहेत आणि त्यांच्या कृपेनेच त्यांच्या आशीर्वादानेच संसारपूर मी उत्तीर्ण करून गेलेलो आहे. आणि त्याचं वर्णन सांगताना ते असं म्हणतात आहेत की सगळ्या वेगवेगळ्या देवतांना नमन करण्याची गरज नाही का, तर ते असं म्हणतात आहेत की जैसे मुळी उदक घालीजे, झाडाच्या मुळाशी पाणी घातलं त्याने शाखा पल्लव संतोषिती. प्रत्येक शाखेला प्रत्येक पानाला पाणी घालण्याची काही गरज नाही, मुळाशी पाणी घातलं की आपोआप झाड टवरतं. सद्गुरू ते म्हणतात की तैसा पुढती पुढती मिया वंदिला श्री गुरुची, मी गुरूंचं वंदन केलं. गुरु गौरव करतात, मग श्रोत्यांचं गौरव करतात. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्ञानेश्वर महाराज साधारणतः वक्ता जो असतो तो उच्चासनावरती असतो. आपण नेहमी करता पाहिला असेल, वक्ता उच्चासनावरती असतो आणि श्रोते हे खालच्या स्थानावरती असतात. पण इथे वैशिष्ट्य असं आहे की श्रोते हे उच्चासनावरती आहेत आणि ज्ञानेश्वर महाराज निम्न स्तरावरती आहेत. ते श्रोत्यांना म्हणतात आहेत की तुम्ही सगळे जे श्रोते आहात, भवादृश्य श्रोते असं त्यांनी म्हटलेलं. अदृश्य भवादृश्य, इथे असलेले जे स्थूल स्वरूपाने उपस्थित आहेत तेवढेच नाही, त्या ब्रह्मांडामध्ये अनेक जे आहेत ते सगळे श्रोते आहेत. त्यांना वंदन करतात आहेत आणि त्यांना वंदन करताना त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या, कधी त्यांना मायबाप म्हटलेलं आहे, कधी त्यांना माझे मार्गदर्शक म्हटलेलं आहे, त्यांचा सल्लाही घेतलेला आहे. अशा अनेक पद्धतीने श्रोत्यांचा गौरव ज्ञानेश्वर महाराज करतात. त्यानंतर मग श्रोतृ गौरव झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज महाभारत नावाच्या ग्रंथाचा गौरव करतात. आणि ते करताना नुसता महाभारताचाच नाही तर महाभारतासोबत व्यास महर्षींचाही गौरव करतात. त्यांचेही ओवे आलेले आहेत. महाभारताचा गौरव करताना ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे की हा महाभारत नावाचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ इतका महान, इतका श्रेष्ठ आहे की या ग्रंथामध्ये मुळामध्ये तो इतिहास आहे असं म्हणतात. जयो नामे इतिहास हा असं म्हटलेलं आहे की हा इतिहास असला तरी अनेक पुराणे, अनेक कथाभाग या सानिव धरुणी अंगी ग्रंथामध्ये आलेले आहेत. सानिव धरून लहानपण घेऊन ग्रंथामध्ये आलेले आहेत. त्यामुळे इतिहास हा वृक्ष असलेला विषय अतिशय गोड आणि अतिशय श्राव्य झालेला आहे. हे वैशिष्ट्य सांगितलं. दुसरं वैशिष्ट्य ते सांगतात की महाभारत नावाचा ग्रंथ जो आहे, अगा जे महाभारती नाही ते नोहेची लोकीतीही. जे महाभारतात नाही असा एकही विषय त्रैलोक्यामध्ये असणं शक्य नाही. आणि हे सगळं घडवणारे कोण आहेत तर ते व्यास महर्षी आहेत. म्हणून या मणिपे पाही व्यासोच्छिष्टम जगत्रय, व्यासांचं उच्चिष्ट म्हणजे सारं जग आहे असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी व्यासांचा गौरव केलेला आहे. कृष्णाचा गौरव करतात आहेत, अर्जुनाचा गौरव करतात आहेत, त्याचेही ओवे आलेले आहेत. आणि अशा टप्प्याटप्प्याने वर्णन करत करत मग ज्ञानेश्वर महाराज अध्यायाच्या अखेरीला पोहोचतात आहेत. पण हे अध्यायाच्या सुरुवात करायला पोहोचतात आहेत. पण हे करताना निवृत्तीनाथांचा गौरव करताना निवृत्तीनाथ त्यांना म्हणतात आहेत की आता पुष्कळ झालं बोलणं, अवांतर विषय पुष्कळ झाले, आता मुख्य विषय काय आहे तो आम्हाला सांग. असं म्हटल्यानंतर म्हणजे एक प्रकारचं ते रागाव नाही, एक प्रकारचं त्यांना भानावर राग नाही. विषयांतर आता फार झाला, आता विषयांतर नको करू, मूळ ग्रंथ काय आहे तो आम्हाला सांग. असं म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की असं गुरूंनी म्हटल्याबरोबर काय झालं की ते अत्यंत उल्हासू, म्हणून या उल्हासू आणि अधिक उल्हास झाला. कारण की गुरूंनी आता मला आज्ञा केली आहे. आज्ञा केल्याशिवाय, अनुमतीशिवाय मी गीतेसारख्या श्रेष्ठ ग्रंथावरती बोलणं माझ्यासारख्याला
मूढमती स्वतःला म्हणून घेतलाय की शक्य नाही, आता गुरूंनी सांगितलं, गुरूंनी आपला म्हटलं मला, त्यामुळे आता मी गीतेवरती भाष्य करतो. एक प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी ही अनुज्ञा घेऊन मग गीतेवरती भाष्य करायला प्रारंभ केलेला आहे. हा साधारणतः पहिल्या अध्यायाचं स्थूल स्वरूप आहे. आणि मग पहिल्या अध्यायामध्ये तर वर्णन काय, फक्त अर्जुन विषाद योग असं गीतेमध्ये त्याचं नाव आहे. मग त्या अध्यायामध्ये विषय कोणता आलाय, तर सगळ्या सैन्यांची रचना, त्यानंतर प्रत्येक सैन्यामध्ये असलेले कोण कोण वीर आहेत, त्यांचे पराक्रम काय आहेत, मग वेगवेगळ्यांनी युद्ध सुरू करण्यापूर्वी जे शंख वगैरे वाजवलेत, रणभेरी ज्याला म्हणतात त्या वाजवल्या, त्यांचं वर्णन आलेलं आहे, एकेका वीराचं वर्णन आलेलं आहे. हे सगळं करत करत एका टप्प्यावरती येत आहे की अर्जुन हा अत्यंत मोहग्रस्त झाला आणि तो असं म्हणतोय की कृष्णा, मला आता हे युद्ध करायचं नाहीये. का करायचं नाहीये की समोर जे समस्त दिसतात आहेत ते सगळे माझे आप्तेष्ट आहेत, मित्रजन आहेत, स्नेहीजन आहेत, आणि यांना मारून मी राज्य मिळवणं हे काही माझ्या पौरुषाला शोभणार नाहीये. आणि दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे, त्यात बरंचसं तत्वज्ञान सांगितलं अर्जुनाने. गीतेमध्ये 2-3 श्लोकामध्ये त्या अर्जुनाच्या मोहग्रस्ततेचं वर्णन आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तब्बल 100 ओव्या त्याच्यावरती खर्च केलेले आहेत. काय काय विषय अर्जुनाने सांगितले, तो असं म्हणतोय, अर्जुन पहिल्यांदा तो असं म्हणतोय की आपल्याला ह्या ठिकाणी उभं राहिल्यानंतर हा जो समोर सगळा सेनासागर दिसतोय, हा माझे सगळे आप्तजन आहेत, यांना मारणं मला माझ्या पौरुषाला शोभत नाही. मी धनुर्धर जो झालो तो यांना मारण्यासाठी नाही झालोय. एक भाग म्हणजे स्वतःच्या वीरवृत्तीचा तो उल्लेख करतोय. दुसऱ्या टप्प्यावरती तो असं म्हणतोय की कृष्णा, अशा प्रकारे युद्ध म्हटलं की त्यामध्ये नरसंहार होतच असतो आणि प्रचंड प्रमाणावरती मनुष्यहानी होणार आहे. या मनुष्यहानीमुळे होईल काय, तर या सगळ्या सैनिकांच्या ज्या स्त्रिया आहेत त्या उघड्यावरती पडतील आणि वर्णसंकर माजेल, त्या स्वैराचार करायला लागतील, वर्णसंकर माजेल. दुसरं, आणि त्यामुळे अधर्म वाढेल असं तो म्हणतोय की धर्मासाठी युद्ध करतोय पण त्याची परिणती मात्र अधर्मामध्ये होणार आहे, हेही आपल्याला योग्य होणार नाही, म्हणून मला यांच्याशी युद्ध करायचं नाहीये. तिसरी गोष्ट तो असं म्हणतोय की यांच्यामध्ये सगळे ज्यांना आपण प्रातस्मरणीय प्रातवंदनीय असं म्हणावं अशा प्रकारचे लोक आहेत. भीष्माचार्य जे पितामह आहेत, द्रोणाचार्य ते गुरु आहेत, कृपाचार्य आमच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ आहेत, आणि या सगळ्यांना खरं पाहिलं तर प्रातस्मरण म्हणून वंदन केलं पाहिजे. त्यांच्यावरती मी शस्त्र उगारायचं हा काही कुठल्याही वंशजाला न शोभणारा असा धर्म आहे. त्यामुळे हा वेगळ्या प्रकारचा एक अधर्म मी करतोय. पुन्हा एक कारण सांगतोय की कृष्णा, लोक जन्मजन्म तपश्चर्या करतात आणि तुला प्राप्त करून घेतात. तू सहज मला सापडलायस आणि माझ्या इतका निकट आहेस. जन्मजन्मीची तपस्या करूनही तू ज्यांना मिळत नाही तो आयता मला मिळालेला असला तरी असा प्रकारचा अधर्म मी जर केला तर तू जवळ असलेला दूर निघून जाशील आणि पुन्हा जन्मोजन्मात तुझी माझी भेट होऊ शकणार नाही, म्हणूनही मला हे युद्ध करायचं नाहीये. आणि सगळ्यात शेवटी असं म्हणतोय की माझ्या शरीरावरती माझ्या मनाचा आता ताबा नियंत्रण राहिलेलं नाहीये आणि त्याचे अष्टसात्विक भाव जागृत होतात आहेत आणि त्याचं शरीर कंप पावायला लागतं, आवाज अवरुद्ध व्हायला लागतो, डोळ्यातनं आसू गळायला लागतात आणि त्याचा हातपाय कंप पावायला लागले आणि त्याच्या हातातलं धनुष्य गळून पडतं आणि तो गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे की उपविष्यती, तो रथाच्या मागे जाऊन बसला, जिथे शस्त्र ठेवलेले असतात तिथे जाऊन बसला. पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, उडी घातली खाला, त्याने रथातनं खाली उडी मारली आणि एखादा नेभळट जसा असतो तसा गुडघ्यात मुंडकं घालून तो अर्जुन बसलाय. काय त्याला म्हणता येईल, कर्तृत्व शून्य असलेल्या माणसासारखं तो जाऊन बसलाय. श्रीकृष्ण काहीही बोलत नाहीत, त्याचं सगळं बोलणं श्रीकृष्णाने ऐकून घेतलेलं आहे. काही पहिल्या अध्यायामध्ये एकही श्लोक किंवा एकही वाक्य श्रीकृष्णाने उच्चारलेलं नाहीये, सगळं अर्जुनच बोलतोय आणि श्रीकृष्ण निमूटपणाने ऐकतात आहेत. दुसऱ्या अध्यायात सुद्धा 11व्या श्लोकापर्यंत श्रीकृष्ण काहीही बोललेले नाहीत. जेव्हा अर्जुन असं म्हणतोय की शिष्यस्तेहम शाधिमाम, त्यावेळेला मग श्रीकृष्ण बोलायला सुरुवात करतात. पहिल्यांदा श्रीकृष्णाने जर काही वाक्य उच्चारले असेल, क्लैब्यम, तर अर्जुनाला क्लैब्य म्हणतात. क्लीब म्हणजे नपुंसक असं अर्जुनाला म्हणतात. म्हणजे श्रीकृष्णाने पहिला शब्द अर्जुनाच्या संदर्भात असा, ज्याला आपण आजच्या भाषेत शिवी म्हणूया, अशी शिवी अर्जुनाला दिली आहे. आणि श्रीकृष्णाने त्याला काय सांगितलं आहे
दुसऱ्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन येतंय, ज्याला आपण सांख्ययोग असं म्हणतो, ज्ञान सांगितलंय. त्याला काय सुरुवातीला काय सांगितलं त्याला, की पहिल्यांदा त्याच्यामध्ये असलेलं पौरुष, त्याच्यामध्ये असलेलं वीरत्व हे त्याला समजून सांगितलंय की तुझ्यामध्ये काय आहे. की खरं पाहिलं तर जेने रणी हरू जिंकिला, प्रत्यक्ष शंकराला ज्याने जिंकून घेतलं असा तू अर्जुन आहे. त्याला कार्तवीर्य अर्जुन किंवा त्या शंकराशी किरातार्जुनीय असं एक चरित्र आहे. त्यामध्ये भगवान शंकर त्याची परीक्षा घ्यायला आले होते. त्यावेळेला त्यांनी किराताचं रूप झाले होते. त्यावेळेला अर्जुनाचं त्यांचं युद्ध झालं. त्यावेळेला शंकराने पराभव पत्करला होता आणि अर्जुनाला पाशुपतास्त्र त्याने अर्जुनाला दिलेलं होतं. अशा प्रकारचा हा अर्जुन वीर, त्याचं वीरत्व त्याला जागृत केलं श्रीकृष्णाने. आणि नंतर मग त्याला सांख्य म्हणजे तत्वज्ञान, ज्ञान सांगितलं. आणि हे ज्ञानाची सुरुवात जी दुसऱ्या अध्यायापासून झाली ती गीतेमध्ये संपूर्ण अध्यायभर म्हणजे 18 अध्यायामध्ये या ज्ञानतत्वाचा उल्लेख वारंवार सगळ्या अध्यायामध्ये येतो. जरी आपण गीतेला कांडत्रय निरूपिणी म्हणत असलो, 3 प्रकारचं कांड किंवा 3 प्रकारचे विषय गीतेमध्ये आहेत. एक कर्म, ज्ञान आणि योग. योग म्हणजे संन्यास. असे 3 विषय जरी असले तरी ज्ञानाचा विषय हा सगळीकडे आलेला आहे, प्रत्येक ठिकाणी आलेला आहे. ते ज्ञान सांगायला श्रीकृष्ण प्रारंभ करतात आहेत. आणि या ज्ञानामध्ये पहिली महत्वाची गोष्ट श्रीकृष्णाने त्याला सांगितलेली आहे की तू जे स्वतःला समजतोयस की मी आहे किंवा मी युद्ध करणार आहे, त्यावेळेला तू हा मनातला समज काढून टाक की युद्ध करणारा तू नाहीस, तू जिंकणारा नाहीस आणि हे मरणारे नाहीत. हे जे जन्म मरणाचं चक्र आहे, तुझ्यासारखे अनेक जन्म तुझे आणि माझे झालेले आहेत आणि पुढेही असे अनेक जन्म होणार आहेत. त्यामुळे असं समजायचं कारण नाही की हे कायमस्वरूपी यांना मी मारणार. ही गोष्ट त्याला समजून सांगितली. त्याच्यामध्ये जी एक अस्तित्वाच्या अहंकाराची जी भावना होती ती समोर श्रीकृष्णाने नष्ट केली, ज्ञानयोग सांगितला. आणि असं टप्प्याटप्प्याने पुढे हा सगळा ज्ञानाचा विषय अर्जुनाला सांगत गेले. पण त्याबरोबरच मग कर्म आणि संन्यास यांची जोडही दिलेली आहे. आणि या सगळ्यांचा उत्कर्ष जर कुठे असेल तर तो 9व्या अध्यायामध्ये आहे. राजविद्या राजगुह्य योग असं त्या अध्यायाचं शीर्षक आहे. आणि इदम तू ते प्रवक्ष्यामी वगैरे सांगतात ज्ञानेश्वर गीतेमध्ये. हे अत्यंत गुह्यतम असं शास्त्र मी तुला सांगतोय असं म्हणून मग 9व्या अध्यायामध्ये सगळा विषय श्रीकृष्णाने सांगितला. त्याच्यावरती उत्तम प्रकाराने भाष्य ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. आणि खरं पाहिलं तर तो विषय स्वतंत्रपणाने सांगितला पाहिजे. त्यात एक तत्व सांगितलेलं आहे श्रीकृष्णाने, ज्याचा उल्लेख मी वारंवार ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे, त्याचा वारंवार उल्लेख मी केलेला आहे. तो म्हणजे कशी उपासना करायची, भक्ती कशी करायची याचं फार सुंदर असं तत्व त्या अध्यायामध्ये सांगितलेलं. 9व्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे. मन्मना भवमत भक्तो मध्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तत्वम मात्मानं मत परायणः. आणि यावरती भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर भाष्य केलेलं आहे. तू मन हे मीच करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाती. आणि याचा अर्थ जर आपण पाहू गेलो तर याच्यावरती अनेक विवेचनं, अनेक प्रवचन. मन हे मीची करी. आता इकडे अर्जुनाचं मी पण नष्ट करायला सांगणारे श्रीकृष्ण मी असा उल्लेख करतात. मन हे मीची करी, माझे, मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो योगी जाण निरंतर असं म्हटलेलं आहे. म्हणजे एक व्याख्या योग्याची किंवा भक्ताची करताना मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण. आणि इथे श्रीकृष्ण तू मन हे मीच करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते असं म्हणतात. याची सांगड कशी लावायची? श्रीकृष्ण स्वतःच्या मी असं म्हणतात आणि एका बाजूला श्रीकृष्ण असं म्हणतात की या सगळ्या विश्वामध्ये मीच भरून राहिलेला आहे. ममई वांशो जीव लोके जीवभूत सनातन हा वगैरे म्हणतात. मग हे श्रीकृष्ण जे श्रीकृष्ण रूपात आपण त्या परब्रह्म परमात्माला या महाभारतामध्ये किंवा गीतेमध्ये पाहतोय, तो विश्वव्यापी असलेला परब्रह्म असलेला परमात्मा ज्याला आपण म्हणतो किंवा सच्चिदानंद घन असा ज्याचा उल्लेख केला जातो, तो परमात्मा असा स्वतःचा विस्तार असं जे म्हणतोय त्याचा नेमका अर्थ काय आहे? त्याचा नेमका अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये गीतेच्या श्लोकावरती भाष्य करताना सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात की केवळ हे ब्रह्मांड यामध्ये असलेली सजीव निर्जीव चेतन अचेतन जड हे सगळं मीच आहे, माझे अंश आहे असं म्हणणारे श्रीकृष्ण हे जेव्हा सांगतात की अरे हे सगळे जड चेतन नाही, तू सुद्धा मीच आहेस.
आणि म्हणून मग शेवटच्या अध्यायामध्ये उल्लेख येतोय हृदय एक झाले. जेव्हा श्रीकृष्णाने संपूर्ण गीता उपदेश अर्जुनाला सांगितला त्यावेळेला अर्जुन असं म्हणतोय नष्टो मोह स्मृती लब्ध्वा त्वत्प्रसादात मयाच्युत. आता माझा मोह नष्ट झाला. आणि हे कशामुळे घडलं? तुझ्या प्रसादामुळे हे घडलं. आणि असं अर्जुनाने म्हटल्यानंतर की मला संपूर्ण तू सांगितलेला तुझ्या मनातला आशय कळला, असं ज्यावेळेला अर्जुन म्हणाला त्यावेळेला श्रीकृष्णाला अत्यंतिक हर्ष झालेला आहे. आणि हर्षभराने गीतेत वर्णन नाही, गीतेत उल्लेख नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांनी केलाय की श्रीकृष्णाने अर्जुनाला आलिंगन दिलं, रथामध्ये आलिंगन दिलं. आलिंगन दिल्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदय घातले, द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना. हे हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदय घातले. हा उल्लेख श्रीकृष्णाने सांगितलेलं तत्वज्ञान उपदेश, त्याला केलेलं मार्गदर्शन हे अर्जुनाला पूर्णतया कळलं. आणि म्हणून यांच्या अंतःकरणाचा भाव हा अर्जुनाच्या अंतःकरणाचा भाव झाला. म्हणून दोन हृदय एक झाली असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पण दोन शरीरं, दोन हृदय एकमेकांजवळ आली म्हणजे एक झाली असं नाही. हे गीतेचं तत्व आहे. द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना. अर्जुन अर्जुनच आहे आणि श्रीकृष्ण श्रीकृष्णच आहे. ते एकाकार झाले जीव शिव दोन्ही असं जे एकनाथ महाराज म्हणतात आहेत, ते एकाकारत्वाचं एक लक्षण तिथे हृदय एक झाले यातनं दाखवलं. पण दुसरं शेवटी भक्त आणि भगवंत या दोघांमध्ये द्वैत आहे. द्वैत कसं आहे हे आद्य शंकराचार्यांनी ज्या विषयी केवलाद्वैताचा उल्लेख केलेला आहे त्या केवलाद्वैतानंतरचं विशिष्टाद्वैत जे रामानुजाचार्यांनी मांडलं त्याचा उल्लेख हा आहे असं म्हणायला हरकत नाही. विशिष्टाद्वैत का? तर सगळं ज्ञान प्राप्त झाल्यानंतरही ज्ञान प्राप्त झालं म्हणजे सर्वस्व मिळालं असं होत नाही. ज्ञानाच्या पलीकडे भक्ती शिल्लकच राहते. आणि भक्ती करण्यासाठी जर आपल्याला काय आराध्य उपास्य जर नसेल तर ती भक्ती होऊ शकत नाही. म्हणून हे उपासनेसाठी भक्तीसाठी म्हणून द्वैत कल्पावं लागतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना. एकाच वेळेला दोन सिद्धांत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अहम ब्रह्मास्मी जीवो ब्रह्मैव नापराहा हा सिद्धांतही इथे प्रस्थापित होतोय. आणि दुसरा सिद्धांत जो आहे तो म्हणजे भक्त आणि भगवंत, मी भक्त तू देव ऐसे करी, हा जो संतांनी मांडलेला विषय आहे त्याचाही स्पष्ट उल्लेख ज्ञानेश्वर महाराज करतात. आणि अशा प्रकाराने गीतेच्या पहिल्या टप्प्यापासून म्हणजे गीतेमध्ये पहिला जो विषय आला तो अज्ञानापासून ज्ञानाकडे. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन हा केवळ अज्ञानाची मूर्ती आहे. हळूहळू त्याच्यावरती ज्ञान संस्कार होत 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 तो पूर्णतया ज्ञानी झालेला. नष्टो मोह म्हणतोय. मोह हाच माणसाच्या सगळ्यात मोठा घातक असा शत्रू आहे. आणि म्हणूनच 14व्या अध्यायात वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की ज्ञानावरती अज्ञानाचं आवर्तच पडत आहे. आणि म्हणून त्या अज्ञानाच्या आवर्तामुळे मग ज्ञान जे आहे ते अप्रकाशित राहतं. हे अज्ञानाचं आवरण, त्याला अंतःकरणाचे 3 दोष म्हणतात, मल विक्षेप आणि आवरण. हे नाही काढून टाकलं की मग आतमध्ये ज्ञान प्रगट होत आहे. त्या अज्ञानाच्या त्या पटलातून अर्जुनाला पूर्णपणे मुक्त करून ज्ञानवान करणं हा गीतेचा मूळ हेतू त्यामध्ये दिसून येतो. आणि शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान म्हणजे वरप्रसाद मागितलेला आहे. पण तो मागण्यापूर्वी एक अनुमती पसायदान आहे. अनुमती पसायदान आहे 4 ओव्यांमध्ये आहे. ते म्हणतात की त्यामध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली आहेत. शंभू उपमन्यू चेनी मोहे क्षीरसागरू दिधला आहे. त्या उपमन्यूची एक कथा आहे. कथा आता सांगत नाही, पण तो उपमन्यू अत्यंत दरिद्री घरातला, त्याची आई त्याला दुधात पाण्यात पीठ मिसळून दूध म्हणून देत असेल. त्याला दूध हवं होतं. आईने सांगितलं की तू शंकराला जाऊन दूध माग, म्हणून तो आराधना करायला लागला. तर शंकराने काय केलं? उपमन्यू चेनी मोहे क्षीरसागरू केला आहे. त्याने दुधाचा समुद्रच करून टाकला. एवढा मोठा वरदान, एवढं मोठं त्यांनी उदारता दाखवून म्हणजे एका वाटीभर दुधाच्या मागणीसाठी त्यांनी क्षीरसागर दिला. पण तोही उपमो नोहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्यावरती झालेली कृपा जी आहे ती या शंभू उपमन्यू यांच्यामधल्या जे काही घडलं त्याच्या तेही उपमेला पुरेसं नाही, त्याच्या पलीकडे त्यांनी माझ्यावरती
उपकार केलेले आहेत गुरूंनी असं म्हणतात आहेत. एक उदाहरण त्यांनी एकलव्याचंही दिलेलं आहे. ते असं म्हणतात आहेत की या पोळिया त्रिजगती एकविध केली. त्यांनी मातीचा पुतळा बनवून त्याच्यासमोर शिक्षण घेतलं आणि त्याला विश्वातला श्रेष्ठ असा धनुर्धर त्या पुतळ्याकडनं मार्गदर्शन घेऊन त्या एकलव्याला केलं. पण तेही उपयोगासाठी लहान पडतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहेत. आणि उल्लेख करतात आहेत ज्ञानेश्वर महाराज की हे तुमचेनी केले धर्म कीर्तन सिद्धी केले ते तर माझे जे उरले पायिकपण हे तुमच्यामुळे सगळं घडलंय. तेव्हा निवृत्तीनाथ त्याला असं म्हणतात आहेत की ठीक झालं पण या बोलाने म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या विनम्रतेने ते अत्यंत प्रसन्न झाले आणि ते त्याला म्हणाले काय पाहिजे तुला मागून घे. आणि मग त्यांनी आता विश्वात मुक्ती देवे पसायदान मागितलं. ते पसायदान म्हणजे खऱ्या अर्थाने विश्व कल्याणाचा एक मंत्र आहे. सगळ्या विश्वाचं कल्याण ज्ञानेश्वर महाराजांनी त्यात अपेक्षित केलेलं आहे. आणि पसायदानाच्या अंतिमतः शेवटचा जो आहे येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला. त्याने येत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव असं तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. आणि हा त्या वरप्रसाद ज्ञानेश्वर महाराजांना मिळाला आणि ते अत्यंत प्रसिद्ध झाले. प्रश्न इथे शिल्लक राहतोय की ज्ञानेश्वर महाराजांनी हे मागितलेलं जे पसायदान आहे ते पसायदान ज्ञानेश्वर महाराजांच्या हयातीच्या काळामधलं म्हणजे ज्ञानेश्वर लिखाण पूर्ण झालं त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांचं वय 18-19 वर्षाचं असावं. तो काळ होता साधारणतः शके 1272 आहे. 1296 ते 98 या दरम्यानचा तो काळ आहे. आता 1296 ते 98च्या काळात ज्ञानेश्वर महाराजांनी एवढं विश्व मांगल्याचं पसायदान मागितलं आणि त्यामध्ये सगळ्या ओव्या जर आपण पाहिल्या तर फारच सुंदर सुंदर ओव्या आहेत. आणि जर खरंच तसा जर प्रसंग होऊन त्यांनी वरप्रसाद दिला असेल तर या जगामध्ये कधीही अकल्याण होण्याचं किंवा दुःख असण्याचं कारण नव्हतं. पण दुर्दैवाचा भाग आहे विश्व स्वधर्म सूर्य पावो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पण 1298च्या म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर 1318 साली भारताचा स्वातंत्र्य सूर्य बुडाला. हुसेन गंगू बहामणीने आक्रमण केलं आणि बहामणी राजवट भारतामध्ये सुरू झाली. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर अवघ्या 20ही वर्ष न होताच अशा प्रकारची राजवट आली आणि अत्यंत अकाळ किंवा अत्यंत दुरावस्था आमच्या देशाची व्हायला लागली होती बहामणीच्या काळामध्ये. पुढे त्याच्या 4 शाळा वगैरे झाल्या. मग ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलेलं पसायदान हा केवळ कल्पना विलास होता का किंवा ज्ञानेश्वर महाराजांचं मागितलेलं हे वरप्रसाद हा खोटा ठरला का वगैरे वगैरे सारखे प्रश्न निर्माण होतात. पण त्याचा अंततोगत्वा जर आपण अर्थ पाहू लागलो तर आजही पसायदान कसं प्रासंगिक आणि सर्वकालिक आहे याचा प्रत्यय येईल. त्यासाठी पसायदानाचा एक ओवीचा जो ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत असलेला किंवा शास्त्रविहित जो अर्थ आहे त्याकडे जर आपण लक्ष वेधलं तर ते पसायदान आहे किंवा त्या पसायदानाप्रमाणे वरप्रसाद मिळालेला आहे. म्हणून जे जे वांछिल तो ते लाभो प्राणीजात ही प्रतिज्ञा जी ज्ञानेश्वर महाराजांची होती ती सद्गुरूंनी पूर्ण केली आणि त्याचा अनुभव आपण घेतो आहोत असा त्याचा उल्लेख होईल. 14व्या अध्यायाचा जो विषय आहे जिथे आपण थांबलो होतो तिथून पुढे आलेला जो विषय आहे तो या गुणांच्या प्रभावामुळे काय काय शरीरावरती परिणाम होतात त्याचा उल्लेख आहे. असं म्हणतात की आम्ही सगळ्या त्रिगुणांनी बांधलेला असतो पण सत्वगुणाच्या प्रभावामध्ये जर मृत्यू झाला तर काय गती मिळते. रजोगुणाच्या प्रभावात जर मृत्यू झाला तर काय गती मिळते. तमोगुणाच्या प्रभावात जर मृत्यू झाला तर काय गती मिळते याचं वर्णन पुढच्या श्लोकांमध्ये आलेलं आहे. आणि पसायदानामध्ये नेमकं ह्याच प्रकारे मागितलं आहे की शेवटच्या क्षणी जेव्हा हा नरदेह सोडायचा आहे त्यावेळेला आमचं अंतःकरण हे सत्वगुणाने भारलेलं असावं. जर तसं असेल तर मिळणारी गती जी आहे ती गीतेमधला शब्द आहे अमलायमान असा शब्द त्या श्लोकामध्ये आलेला आहे की अशा लोकांना आम्हाला स्थान मिळतं की जिथे मल नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाहीये. आणि ज्ञानेश्वर महाराजांना नेमकं हेच अपेक्षित आहे की निर्मल अशा जीवनाचा अंत जो आहे तो निर्मल लोकांमध्ये व्हावा यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी वरप्रसाद मागितलेला आहे. इथे थांबूया. आजचं विवेचन पुष्कळ झालं. पुढे आपण गीतेकडे येऊ. नाम संकीर्तनम यस्य नाम संकीर्तन यज्ञ सर्व पाप प्रणाशनम सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस नामो दुःखजर तन्नमामि हरिपरम नमामि हरिपरम नाम संकीर्तनम यस्य नाम संकीर्तन सर्व पाप प्रणाशनम सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस नामो दुःखजर तन्नमामि हरिपरम नमामि हरिपरम नाम संकीर्तनम यस्य नाम संकीर्तन
सर्व पापप्रणाशनम प्रणामो दुःखशमनस तन्नमामि हरिं परम नमामि हरि परम गोपाल कृष्ण भगवान की जय श्री कृष्ण आरती करू जय जय भगवत गीते हरि कमल विहारी हरि कमल विहारी सुंदर सुपुनीते ओम जय भगवत गीते कर्म सुमर्म प्रकाशिनी काम शक्ति हरा प्रभु काम शक्ति हरा तत्वज्ञान विकासिनी तत्वज्ञान विकासिनी विद्यां ओम जय भगवत गीते निश्चल भक्ति विधायिनी निर्मल मलहारी प्रभु निर्मल मलहारी शरण रहस्य प्रदायिनी शरण रहस्य प्रदायिनी सब विधि सुखकारी ओम जय भगवत गीते राग देश विदारिणी कारिणी मोद सदा प्रभु कारिणी मोद सदा भव भयहारिणी तारिणी भव भयहारिणी तारिणी परमानंद प्रदा ओम जय भगवत गीते आसुर भाव विनाशिनी नाशिनी तमरजनी प्रभु नाशिनी तमरजनी दैवी सद्गुणदायिनी दैवी सद्गुणदायिनी हरि रसिका सजनी ओम जय भगवत गीते समता त्याग सिखावनी हरिमुख की पानी प्रभु हरिमुख की पानी सकल शास्त्र की स्वामी सकल शास्त्र की स्वामी शुद्धियों की रानी ओम जय भगवत गीते दया सुधा बरसावनी मातु कृपा कीजे प्रभु मातु कृपा कीजे हरि पद प्रेम दान कर हरि पद प्रेम दान कर अपनो कर लीजे ओम जय भगवत गीते ओम जय भगवत गीते प्रभु जय भगवत गीते हरि कमल विहारिणी हरि कमल विहारिणी सुंदर सुखनीते ओम जय भगवत गीते नारायणाय समर्पयामि अच्युतं रामनारायण सदामोदरं वासुदेवं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोलो सियावर रामचंद्र की जय पवन पुत्र हनुमान की जय जय श्री कृष्ण राधे राधे इसका तदुपयोग करके आ जाता हूँ हमारे पूर्ण
जी आते हैं हा. इथून मग भगवद्गीता मला तो विषय नक्की झाला इथून सुरुवात केली किंवा गीतेचं महात्म्य सांगायसाठी दुसरी साधन जी आरती आहे ना ती आरती सगळे त्यात तिथे विशिष्ट आहे हा एक भाग आणि गीतास्तव जे आहे ओम पाठाय प्रतिकोणता त्यामध्ये ते गीतेच्या पुस्तकात पहिलंच त्याच्यावरती आणि असं पुस्तक असेल छोटंसं तुमच्याकडे याचंच वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे प्रस्तावनेमध्ये. बहुत कुछ होगा भाई ते उनको भी मान हो गया ना